नमस्कार। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत आपलं स्टार्टअप आपला बिझनेस रजिस्ट्रेशन करण्यासाठी कोणते पर्याय अवेलेबल आहेत। या सर्व पर्यायाविषयी आपण आज या व्हिडिओमध्ये माहिती करून घेणार आहोत आणि तुमच्यासाठी कोणता पर्याय चांगला आहे, तुम्ही कोणता पर्याय निवडला पाहिजे याबद्दलही माहिती घेणार आहोत। बिझनेस रजिस्ट्रेशन करण्याचे वेगवेगळे ऑप्शन्स आहेत, वेगवेगळे पर्याय आहेत। मग यामध्ये प्रोप्रायटरशिप आहे, त्यानंतर पार्टनरशिप आहे, लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप, वन पर्सन कंपनी, प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आणि पब्लिक लिमिटेड कंपनी, हे सर्व ऑप्शन्स अवेलेबल आहेत। पण या सर्वांमधून आपल्यासाठी कोणता पर्याय योग्य आहे आणि आपण कोणतं रजिस्ट्रेशन करून आपला स्टार्टअप आपला बिझनेस सुरू केला पाहिजे हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये माहिती करून घेणार आहोत। चला तर मग सुरू करूया। प्रोप्रायटरशिप सर्वात सोपा आणि सिंपल आणि सर्वात जास्त वापरला जाणारा हा पर्याय आहे। यामध्ये टोटल बिझनेस जो मॅनेजमेंट होतो तो एका सिंगल इंडिव्हिज्युअल कडून होतो आणि स्वतः प्रोप्रायटर जो कोणी प्रोप्रायटर आहे तो स्वतः लायबल असतो। बिझनेस मध्ये जे काही डेट्स येतील किंवा जे काही ऑब्लिगेशन्स असतील तर या सर्वांसाठी प्रोप्रायटर स्वतः लायबल असतो। म्हणजे इथे अनलिमिटेड लायबिलिटी आहे। म्हणजे जर काही बिझनेस मध्ये जर काही लॉस झाला किंवा काही उधारी बाकी आहे अशा वेळेस जो प्रोप्रायटर आहे त्यांना त्यांच्या पर्सनल असेट्स मधून हा लॉस रिकव्हर करून द्यावा लागतो। प्रोप्रायटरशिपचं रजिस्ट्रेशन करण्यासाठी सिंगल तुम्ही फक्त MSME रजिस्ट्रेशन करू शकता आणि सोबतच शॉप ॲक्ट रजिस्ट्रेशन करूनही हा प्रोप्रायटरशिप बिझनेस तुम्ही कंटिन्यू करू शकता। या व्यतिरिक्त तुमचा बिझनेस ज्या कोणत्या कॅटेगरीमध्ये आहे तर त्या कॅटेगरीला लागणारे महत्त्वाचे जे रजिस्ट्रेशन आहे, जे काही अदर सर्टिफिकेशन्स आहे तेही तुम्हाला घेणं आवश्यक आहे, तेव्हा तुम्ही तुमचा बिझनेस रन करू शकता। जसं तुमचा बिझनेस जर फूड कॅटेगरीमध्ये असेल तर तुम्हाला फूड लायसन्स कंपल्सरी आहे। जर तुमचा बिझनेस एक्सपोर्ट करणार असेल, इम्पोर्ट करणार असेल तर तुम्हाला एक्सपोर्ट इम्पोर्ट लायसन्स IEC कोड हा सुद्धा घेणं आवश्यक आहे। पार्टनरशिप फर्म दोन किंवा अधिक व्यक्तींनी सोबत येऊन सुरू केलेला बिझनेस म्हणजे पार्टनरशिप मध्ये सुरू केलेला बिझनेस। मग यामध्ये रजिस्टर्ड पार्टनरशिपही आहे आणि अनरजिस्टर्ड पार्टनरशिप फर्म मध्ये दोन्हीही पार्टनर त्यांच्या शेअर्सनुसार त्यांच्या पार्टनरशिपमध्ये त्यांचे किती होल्डिंग आहे त्यानुसार ते स्वतः लायबल राहतात। जे काही बिझनेसमध्ये ऑब्लिगेशन्स असतील, जे काही डेट्स असतील तर त्याला स्वतः ते लायबल असतात। पार्टनरशिप फर्मचं रजिस्ट्रेशन रजिस्ट्रार ऑफ फर्म यांच्या मार्फत केले जातं। लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप हा एक हायब्रिड फॉर्म आहे पार्टनरशिप आणि कंपनीचा। LLPचं जे रजिस्ट्रेशन होतं हे कंपनी कायद्यानुसारच होतं। यामध्ये जी पार्टनरची लायबिलिटी असते ती लिमिटेड असते। लिमिटेड लायबिलिटी म्हणजे जर बिझनेसमध्ये काही लॉस झाला असेल किंवा काही डेट्स असतील, ऑब्लिगेशन्स असतील तर ते पार्टनरची जे काही कॅपिटल इंट्रोड्यूस केलेलं आहे बिझनेसमध्ये तिथपर्यंतच त्यांची लायबिलिटी मर्यादित राहील, ना की त्यांच्या पर्सनल असेटला काही धक्का पोहोचेल। LLPचं जे रजिस्ट्रेशन केलं जातं हे कंपनी कायद्यानुसार आपण रजिस्ट्रेशन करतो। यामध्ये मिनिमम 2 पार्टनर्स असणं आवश्यक आहे आणि तुमचं जे नाव आहे अगोदर नेम रिझर्वेशन करावं लागतं। मग हे नेम रिझर्वेशन करते वेळेस आपल्याला जे आपण नाव देणार आहे तर ते एकदम युनिक असायला पाहिजे, कोणाची कॉपी नसायला पाहिजे, त्यावर कोणताही ट्रेडमार्क नसायला पाहिजे। हे नेम रिझर्वेशन करून मग आपण LLP रजिस्ट्रेशनसाठी पुढची प्रोसेस करतो। यामध्ये तुमचं LLPचं जे नाव येईल तर तुमचं ब्रँड नेम, तुमचं जी काही बिझनेसची कॅटेगरी आहे ते येईल आणि लास्टला LLP असं लिहून येईल। वन पर्सन कंपनी याच्या नावाप्रमाणेच एकट्याने सुरू केलेली कंपनी म्हणजे वन पर्सन कंपनी। इथे कंपनी रजिस्ट्रेशन करण्यासाठी फक्त एक डायरेक्टर म्हणजे एक शेअर होल्डर्स लागतो, ज्याची लायबिलिटी जी आहे ती लिमिटेड राहते। वन पर्सन कंपनी जी आहे ज्यांना कोणाला स्वतः एकट्याने बिझनेस सुरू करायचा आहे आणि कंपनीचे जे काही बेनिफिट्स असतात ते सर्व बेनिफिट्स घ्यायचे आहे त्यांच्यासाठी वन पर्सन कंपनी एकदम योग्य पर्याय आहे। जे कंप्लायन्सेस असतात कंपनी रजिस्ट्रेशन झाल्यानंतर ROCचे तेही यामध्ये एकदम मिनिमम कंप्लायन्सेस आहे। यामध्ये कंपनी रजिस्ट्रेशन झाल्यानंतर तुमचं जे नाव फायनल होतं तर तुमचं ब्रँड नेम, तुमची बिझनेस कॅटेगरी, त्यानंतर ब्रॅकेटमध्ये OPC लिहिलेलं असेल आणि प्रायव्हेट लिमिटेड अशा प्रकारे तुमचं नाव रिझर्व होईल आणि रजिस्टर्ड होईल। प्रायव्हेट लिमिटेड कंपनी सर्वात जास्त आणि कॉमन असलेला हा ऑप्शन आहे। हे एक सेपरेट लीगल एंटिटी आहे ज्यामध्ये डायरेक्टरची जी शेअर होल्डरची लायबिलिटी आहे ती एकदम लिमिटेड असते। ज्यांना स्टार्टअप सुरू करायचं आहे त्यांच्यासाठी हा एक प्रायव्हेट लिमिटेड सर्वात चांगला ऑप्शन्स आहे। प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचं रजिस्ट्रेशन ही कंपनी कायद्यानुसार ROC मार्फत केलं जातं।
यासाठी मिनिमम 2 डायरेक्टर्स असणं आवश्यक आहे आणि कॅपिटल जे आहे मिनिमम 1 लाख रुपये कॅपिटल असणं आवश्यक आहे। यामध्ये कंपनीचं रजिस्ट्रेशन सेम मी आता सांगितल्याप्रमाणे तुमचं जे नेम रिझर्वेशन करणार आहात ते कोणाची कॉपी नसायला पाहिजे, ट्रेडमार्क नसायला पाहिजे। मग हे नेम रिझर्वेशन करून पुढची सर्व प्रोसेस करून आपण कंपनी रजिस्ट्रेशन करतो। यामध्ये तुमचं ब्रँड नेम, तुमची जी काही बिझनेस कॅटेगरी आहे ती आणि फायनली प्रायव्हेट लिमिटेड असं लिहून येईल। पब्लिक लिमिटेड कंपनी हा एक प्रायव्हेट लिमिटेड सारखाच पर्याय आहे, पण ज्यांना मोठ्या प्रमाणामध्ये मार्केटमधून कॅपिटल उभा करायचा आहे, भांडवल उभा करायचं आहे आणि जास्तीत जास्त डायरेक्टर आपल्या बॉडीमध्ये अपॉइंट करायचे आहेत, ज्यांना स्वतःचा IPO मार्केटमध्ये आणायचा आहे, त्यांच्यासाठी हे पब्लिक लिमिटेड कंपनी हा ऑप्शन्स आहे। यासाठी मिनिमम 7 जणांची बॉडी असणं आवश्यक आहे। आपण ज्या मार्केटमध्ये मोठ्या कंपन्या बघतो त्या जनरली या पब्लिक लिमिटेड कंपन्याच असतात, ज्या स्टॉक मार्केटमध्ये लिस्टेडही असतात। आता या सर्वांमधून तुम्हाला तुमच्यासाठी योग्य पर्याय कोणता आहे हे बघायचं आहे। त्यासाठी तुमची जी लायबिलिटी आहे ती लिमिटेड ठेवायची आहे की अनलिमिटेड ठेवायची आहे हे तुम्हाला अगोदर बघायचं आहे। त्यानंतर तुमचा बिझनेसमध्ये कॅपिटल किती इंट्रोड्यूस होणार आहे हेही तुम्हाला बघायचं आहे। त्यानंतर तुमची जस्ट एक सुरुवात आहे की तुम्ही एका नेक्स्ट लेवलला पोहोचलेले आहात हेही तुम्हाला बघून प्रोप्रायटरशिप करायची की प्रायव्हेट लिमिटेड करायची हेही तुम्हाला बघायचं आहे। आणखी कंपनी कायद्यानुसार कंपनी रजिस्ट्रेशन केल्यानंतर जे काही ROC चे कंप्लायन्सेस असतात हे कंप्लायन्सेस तुम्हाला कमीत कमी पाहिजे असेल तर LLP हा सुद्धा एक ऑप्शन आहे। 1 पर्सन कंपनी हाही एक ऑप्शन आहे। म्हणजेच तुम्हाला लायबिलिटी बघणं आहे, तुमची कॅपिटल बघणं आहे, त्यानंतर तुमचे मेंबर्स बघणं आहे, या सर्व गोष्टी बघायच्या आहेत आणि मग सर्वांमधून एक चांगला ऑप्शन्स तुम्हाला निवडायचा आहे। आता बिझनेस रजिस्ट्रेशन झाल्यानंतर कोणत्याही कॅटेगरीमध्ये आपण रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला तुमचा बिझनेस ज्या सेक्टरमध्ये आहे त्या सेक्टरमध्ये आवश्यक असणारे जे परमिशन्स आहे, ज्या सर्टिफिकेशन्स आहे, जे अदर रजिस्ट्रेशन्स आहे तेही तुम्हाला त्यासाठी अप्लाय करायचे आहे। मग यामध्ये MSME रजिस्ट्रेशन आहे, फूड रजिस्ट्रेशन आहे, एक्सपोर्ट इम्पोर्ट लायसन्स आहे, त्यानंतर ISO सर्टिफिकेशन्स आहे, असे वेगवेगळे रजिस्ट्रेशन लायसन्सेस आहे। त्यानंतर तुम्ही ट्रेडमार्कसाठीही अप्लाय करणं आवश्यक आहे आणि स्टार्टअपचे जे बेनिफिट्स आपल्याला मिळतात आणि स्टार्टअपचे जे बेनिफिट्स आपल्याला घ्यायचे आहेत तर ते घेण्यासाठी आपल्याला स्टार्टअप इंडियाचं रजिस्ट्रेशन करणं आवश्यक आहे। आता स्टार्टअप इंडियाचं रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुमचा जो बिझनेस आहे तो प्रोप्रायटरशिप पार्टनरशिप पासून चालत नाही, तर तुम्हाला कंपल्सरी LLP, 1 पर्सन कंपनी, प्रायव्हेट लिमिटेड कंपनी किंवा पब्लिक लिमिटेड कंपनी यापैकीच असायला पाहिजे, तेव्हा आपण स्टार्टअपसाठी ॲप्लिकेशन करू शकतो। तुमचे जर काही प्रश्न असतील तर नक्कीच आम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा, आम्ही त्याला नक्कीच रिप्लाय करू। आणि हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आम्हाला नक्कीच कळवा। हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रासोबतही ज्यांना कोणाला बिझनेस स्टार्ट करायचा आहे त्यांच्यासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा। धन्यवाद।